अपडेट न्यूज। यवतमाळमध्ये कीटकनाशकांचा विळखा 97% शेतकऱ्यांकडून वापर, आरोग्याचा प्रश्न गंभीर। यवतमाळ पॅन आशिया पॅसिफिक आणि पॅन इंडिया यांच्या ताज्या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या आरोग्याबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। 97% शेतकरी कीटकनाशकांचा वापर करतात। यात सर्वाधिक धोकादायक मानल्या जाणाऱ्या मोनोक्रोटोफॉसचा समावेश आहे। 29% शेतकऱ्यांना फवारणीनंतर उलट्या, डोकेदुखी आणि श्वसनाचे त्रास जाणवले, तर 5% शेतकऱ्यांना मधुमेह आणि किडनीचे दीर्घकालीन आजार जडले आहेत। 33% शेतकरी घरातच कीटकनाशके ठेवतात। धक्कादायक म्हणजे 12% शेतकरी रिकाम्या डब्यांचा वापर अन्न पाणी साठवण्यासाठी करत आहेत। 60% शेतकरी रिकामे डबे जाळतात, तर 34% जमिनीत गाडतात, ज्यामुळे हवा आणि पाणी प्रदूषित होते। खर्चिक आणि गैरसोयीचं असल्यानं अनेक शेतकरी PPE किट वापरण्यास टाळाटाळ करत आहेत। यवतमाळमधील शेतकरी सध्या रासायनिक चक्रव्यूहात अडकला असून सुरक्षित फवारणी तंत्र आणि सेंद्रिय पदार्थांची तातडीनं गरज असल्याचे या अहवालात म्हटलं आहे। कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे मानवी जीवनावर जे दुष्परिणाम होत आहे त्याच्या अनुषंगाने पॅन इंडिया आणि MAPP आमच्या या दोन संस्थेने एक संयुक्त सर्वे अहवाल तयार केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून आम्ही सरकारला काही या ठिकाणून प्रपोजल पाठवणार आहोत की कीटकनाशकाचा अतिवापर झाला तर मानवी जीवन कसं धोक्यात येतो आणि त्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे या अनुषंगाने आज आम्ही एक प्रेझेंटेशन इथे दिलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातून एक सर्वे रिपोर्ट आम्ही पुढे आणला जो 2022 ते 2024च्या दरम्यान हा सर्वे रिपोर्ट झालेला आहे। तर यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 97% जे लोक आहेत हे कीटकनाशकाचा वापर करताना दिसतात आणि 48%पेक्षा जास्त अतिजहाल घटक असलेले कीटकनाशकाचा वापर आपल्या जिल्ह्यामध्ये होताना दिसतो। यामुळे मानवी जीवन पूर्णतः धोक्यात येताना दिसत आहे। तर यासाठी कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजे आणि सरकारने यामध्ये कशा पद्धतीनं त्या कंपन्यांना काही गाईडलाईन दिल्या पाहिजे याही विषयावरचं आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे आणि ते सरकारपर्यंत आम्ही पाठवणार आहोत। मला विश्वास आहे की या रिपोर्टनंतर शेतकरी विशेष करून काळजी घेतील आणि आपलं जीवन धोक्यात जाऊ नये याची खबरदारी घेतील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.